असं म्हणतात की माणसाचा पुनर्जन्म होत असतो, तो कोणत्याही व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या जन्माला येऊ शकतो, पण सायन्स मात्र असं काही मान्य करत नाही। चंद्रपूरमध्ये अशीच एक घटना घडली आहे, ज्यामुळे लोक पुनर्जन्माची चर्चा करू लागले आहे। एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आणि तिच्या अंत्ययात्रेला एक वानर तिथं आलं। हे वानर अंत्यविधी होईपर्यंत सोबत होतं, त्यामुळे गावात चर्चा रंगली आहे। वरोरा तालुक्यातील टिंबुर्डा नजीक असलेल्या पिंपळगाव मारुती येथील विजय मारुती धवणे यांच्या मातोश्री अनुसया मारुती धवणे यांचं बुधवारी वयाच्या 75व्या वर्षी वृद्धापन काळाने निधन झालं। आईचं निधन झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। दुपारी सगळे नातेवाईक जमा झाले। अनुसयांच्या अंत्यविधीची तयारी सुरू झाली। अनुसयांचं पार्थिव स्मशानभूमीत नेत असताना साक्षात हनुमानजीचे रूप समजले जाणारे वानर त्यांच्या घरी आलं। अनुसयांच्या पार्थिवाला न्याहाळून त्यांना नमस्कार केला। हे वानर स्मशानभूमीपर्यंत पोहोचलं। सगळ्यांना वाटलं हे वानर तिथून निघून जाईल, पण त्या वानराने मृतदेहाच्या जवळ जाऊन बांगड्या फोडल्या, डोक्यावरील पदर काढला, मृतदेहाला चक्क मिठी मारून डोळ्यावरील चष्मा काढला। तसंच अग्निसंस्कार होईपर्यंत वानर स्मशानभूमीत उपस्थित राहिलं। त्यानंतर ते नातेवाईकांसोबत त्यांच्या घरापर्यंत आले आणि नंतर निघून गेलं। परत नातेवाईक जेव्हा अनुसयांच्या अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले, तेव्हा पुन्हा हे वानर तिथे उपस्थित होतं आणि अस्थी उचलताना सुद्धा ते तिथे आलं। जेव्हा नातेवाईक अस्थी घेऊन घरी आले, तेव्हाही हे वानर सोबत आलं। त्यानंतर ते वानर तिथून निघून गेलं। अनुसयांचे पती मारुती धवणे यांचं 20 वर्षांपूर्वी निधन झालं होतं। त्यांच्या पतीचे नाव मारुती धवणे होतं। आज अनुसयांच्या अंत्यविधीच्या वेळी बजरंगबलीचे रूप समजले जाणारे वानर मृत्यूनंतर त्यांना भेटायला येणे हा योगायोग की चमत्कार असा प्रश्न उपस्थित सर्वांनाच पडला आहे।